हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ सलोनी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी राणीच्या बागेत चालली आणि तुम्हालाही दाखवणार आहे कशी आहे राणीची बाग. तर ठाणा स्टेशनवरनं ट्रेन पकडून मी बायका रेल्वे स्टेशनला उतरली आहे आणि तिथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय. तिथे आतमध्ये गेल्यानंतर तिकीट काउंटर होतं, तिकीट काढायची होती. तर मी तिकीटचे रेट्स पण इकडे दिले आहेत. जे लोक 12 वर्षापेक्षा मोठे आहेत त्यांच्यासाठी 50 रुपये तिकीट आहे आणि जे छोटे आहेत त्यांच्यासाठी 25 रुपये तिकीट आहे. तर आपण पुढे एंटर केलं. लेफ्ट साईडला गेल्यानंतर किती सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ते बघून झाल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे एक सुंदर असा नकाशा आहे आणि त्या नकाशामध्ये सगळं काही दिलं आहे की तुम्ही राणीची बाग कशा प्रकारे फिरू शकता. हा नकाशा आपल्याला एक गाईड करतो की राणीची बाग कशी फिरायची. ते झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि ते एक तोफ होती. ती तोफ खूप जुनी असावी आणि ते बघून झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसला एलिफंट म्हणजेच हत्ती बघा केवढा लांब बांधला आहे त्याला आणि ते बघण्यासाठी केवढी ती गर्दी होती, खूप गर्दी होती. त्यानंतर मी थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे लायन होता. लायन बघण्यासाठी आलो. खूप गर्दी होती लायन बघायला. खोटा लायन दिसला पण खरा लायन कितीही शोधून भेटलाच नाही. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्ही वाघ बघायला गेलो आणि फायनली आम्हाला वाघ पण दिसला आहे. खूप लांब होता तो पण तरी पण बघितला आम्ही वाघ बघून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो आहे आणि पुढे आम्हाला दिसलं एक स्टॅच्यू बघून झाल्यानंतर इकडे झू हॉस्पिटल पण आहे. झू हॉस्पिटलवरून गेल्यानंतर इकडे पुढे गेल्यानंतर पानगेंडा होता आणि इकडे 2 पानगेंडे आहेत. एवढे मोठे मोठे गेंडे आहेत बघा. तो पाण्यात पण गेला. इकडे खूप सारे कावळे पण होते. नंतर आम्ही गेलो माकड बघायला. माकड पण खूप होते इकडे. इकडून तिकडे उड्या मारत होते. बघा तुम्ही कशा उड्या मारतात माकड. खूप सारे माकड आहेत तिकडे. कसे खेळतायत मस्त. इकडून तिकडून उड्या मारतायत आणि माकड बघायला सुद्धा खूप गर्दी होती. एवढे मज्जा करत होते ते माकड. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. त्यानंतर इकडे कॅफे पण आहे. तुम्ही जर कधी आलात तर इकडे कॅफे पण आहे. कॅफेमध्ये पण येऊ शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही राईट साईडला आलो आहे आणि तिथूनच राईट साईडला पुढे गेल्यानंतर तुम्हाला हरिण बघायला भेटेल. हरिण बघा, हरिणसुद्धा किती आहे तिकडे. इकडून तिकडून पळत आहेत नुसते हरिण. ते खूप लांब होते त्यामुळे एवढे जवळून बघता नाही आले आम्हाला. त्यानंतर पुढे गेल्यानंतर दिसले सांबर. हे सांबर काहीतरी खात होतं वाटतं आणि मी तर फर्स्ट टाईम सांबर बघितले आणि इकडे 2 सांबर होते आणि मी फर्स्ट टाईम बघितले. तुम्हाला पण बघायचं असेल तर नक्की राणीच्या बागेला या. तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही पक्ष्यांचं नंदनवन बघायला गेलो. जाताच आम्हाला दिसलेत पोपट. ते पण एवढे सुंदर पोपट आहेत बघा तुम्ही. किती छान रंग आहे त्यांचा. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आतमध्ये एंट्री करायला आहे आणि किती सुंदर ह्याचं डेकोरेशनवरती मोर वगैरे आहे. आता आपण इथून एंट्री घेणार आहे आणि बघणार आहेत की इकडे कोणते कोणते पक्षी आहेत. आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला दिसला धनेश पक्षी. मी तर फर्स्ट टाईम हा धनेश पक्षी बघितला आहे आणि एवढी सुंदर ह्याची चोच आहे आणि एवढे सुंदर ह्याचा डोळा आहे बघा. हा कसा फोडतो इकडे, असं टोच मारतोय काचेवरती. धनेश पक्षी. त्यानंतर इकडे मोर होते. एवढे सुंदर मोर. खाली पण बघा किती भारी मोर आहे आणि हे उडतात पण केवढे सुंदर उडत होते बघू शकता तुम्ही. आणि हे बघण्यासाठी तर एवढी गर्दी होती ना. त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर राखाडी पोपट. मी तर फर्स्ट टाईम बघितलं यार. मी सगळंच हे फर्स्ट टाईम बघितलं. राखाडी पोपट इकडे बघा तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर एवढं सुंदर इकडे पक्षी होते. हे बनवलं होतं त्या सगळ्यांसाठी बसण्यासाठी बघा. याच्यामध्ये सगळं दिसतंय. किती सुंदर पक्षी आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर एक खाली ठेवलं होतं पक्ष्यांसाठी आणि वरती पण आहे. वरती पण एक झाडाच्या ह्याच्यावरती ते बसलेत बघा किती सुंदर. आता पक्षी बघून झाल्यानंतर आपण बाहेर आलो आहे आणि बाहेरचं बघा एवढी गर्दी आहे ना इकडे सगळं बघण्यासाठी. तिथून थोडंसं पुढे आल्यानं आम्ही कासव बघायला आलो आणि हे पाण्यातले कासव आहेत बघा. किती छान स्विम करतात पाण्यातले कासव बघू शकता तुम्ही. त्यानंतर पुढे आल्यानंतर एक चार्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला पाण्यात राहणारे कासव आणि जमिनीवर राहणारे कासव यातला डिफरन्स दिसतोय. हे जमिनीत राहणारे कासव आहेत. त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर साप होता तिकडे पण साप तर आम्हाला काही दिसलेच नाहीत. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आम्ही मगर बघण्यासाठी गेलो आहे आणि मगर बघा तिकडे एवढं सुंदर मगरचं डेकोरेशन केलं होतं आणि मगर पाण्यात होती खाली. पण आम्हाला मगर काही दिसलीच नाही. किती शोधलं तरी मगर दिसली नाही. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर ॲक्वा बर्ड्स बघण्यासाठी गेलो म्हणजेच पेंग्विन बघण्यासाठी टायमिंग
क्लोज झाला होता, त्यामुळे तुम्ही कधी पण आलात तर थोडंसं लवकर या. आम्ही लेट आलेलो, तरी पण मी खालून कॅप्चर केलं आहे. थोडे फार दिसत होते, पण ह्यामध्ये एवढं दिसत नसणार आहेत. आता आपण फिरून झालं आहे माझं, आता मी घरी चाललो आणि इथे एवढं सुंदर डायनोसॉरचं स्टॅच्यू होता, बघा तुम्ही. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. बाय.